तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज या दोन्ही राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि मी भागेश मात्र मॅम फ्रॉम बाल आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि आयोजकांचं तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं माझ्या शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा तिसरा दिवस दमदार आणि आमदार चषक 2021 हे सुमधुर पर्व तुमच्यासमोर उदयास आले। आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली ही पहिलीच मॅच तुमच्यासमोर उदयास येत असताना भूमी 11 मांडा आणि त्याच्या अगेन्स्ट लढाईला मात्र आता आघाडीची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हरीश आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आत म्हणजे चिंचवळी मलंगड विभागातली एक चांगला संघ तुमच्यासमोर फाईट करतोय। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम अँड गुड क्रिकेट। पहिलाच बॉल इथनं फेकण्यासाठी अशोक नक्कीच याचा वापर शरदजी भोईर नक्कीच साहेबांचं शुभागमन दादा व्हायचं आहे आसनस्थ व्यासपीठावरती तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल। तर नक्कीच ज्यांच्या स्वप्नातून ही साकारलेली स्पर्धा तुमच्यासमोर उदयास आली हिम्मतजी भोईर नक्कीच यांचाच वाढदिवस आहे। समाधान बोफे आणि सत्यवान गायकर नक्कीच या दोन्ही मान्यवरांचा वाढदिवस आहेत तर नक्कीच या शृंखलेचे मेन आयोजक यांच्याकडनं शुभेच्छा त्यांना खूप खूप। पहिलाच बॉल बघितला तर डिफेन्सिव्ह पद्धतीने ज्या ठिकाणी योगेश म्हात्रे त्या ठिकाणी होते। पुन्हा एकदा दुसरा चेंडू खूप सुरेखरित्या फेकत असताना योगेशजी कुंभारकर आणि हरेश म्हात्रे नक्कीच ही जोडी चिंचवली टीमच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळते। धावसंख्येचा विचार केला गेला तर सिंगल एकवटली गेली जिथे गोलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळाले। पहिला चेंडू खूप सुरेखरित्या होता अगदी यॉर्कर लेनचा नक्कीच वापर केला गेला होता त्यावरती सन्मान देण्यास भाग पाडलं होतं की धावसंख्या नव्हती आणि दुसऱ्या बॉलवरती आपल्या टीमचा इथनं श्री गणेशा करत असताना हरीश स्ट्रायकिंग इनवरती असतील बॉल तयार होतो अशोक ओव्हर द विकेटने यावेळेला कट केलाय चेंडू खूपच वेगाने इनफिल्डला भेदून खूपच वेगाने पाहिलं गेलं तर डिपिश कव्हर पॉईंटला हा बॉल जणू काय क्षेत्ररक्षकांनी चेंडूची शर्यत लागली होती शेवटच्या क्षणाला शर्यत चेंडूने जिंकली आणि हरीशच्या बॅटमधनं हा पहिला दमदार चौकार। तर हरीश खेळत असताना अगदी वेट अँड वॉच क्रिकेट ते खूप वेळ खेळत असतात आणि हरीशच्याच बॅटमध्ये नक्कीच हा चौकार पाहायला मिळाला। अशोकच्या विरोधात तिसऱ्या बॉलवरती हा चौकार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा अशोक होता तयार ओव्हर द विकेट यावेळेला फटका तर फसला इनफिल्डला भेदून काढण्याचा प्रयत्न दूरवरती क्षेत्ररक्षक होते एक धाव कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा कॉन्फिडेंटली हा कॉल होता कारण तेवढा फार अवधी होता हरीश आणि योगेश यांच्याकडे तोपर्यंत या दोन धावा एकवटल्या सुद्धा जातात। नक्की चांगल्या फटक्यानंतर चेंडूला सन्मान देणे ही खूप गरजेची गोष्ट असते आणि तो सन्मान देत असताना ही स्ट्रॅटेजी आखत असताना हरीश आणि योगेश कुंभारकर धावसंख्येचा विचार केला गेला तर 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड पहिलं षटक हे प्रगतीपथावरती असताना यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली वळतो आता चुकी होणार नाही। दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल स्वीकारला जातो जणू अशोक कडनं सांगितलं जातंय की चौकाराचं होतंय प्रत्युत्तर लागतोय पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम चिंचवली क्रिकेट संघाला। चुकी इथनं करत असताना ज्या प्रकारे नक्कीच क्रिकेट खेळत असताना एखाद्या खेळाडूकडनं चुकी होते नक्कीच दोन शब्द आमच्या तोंडातून सातत्याने निघत असतात की एखाद्या बिल्डरच्या चुकीमुळे पूर्णपणे बिल्डिंग ढासळू शकते तसेच एखाद्या नाविकेच्या चुकीमुळे पूर्ण नाव पाण्यामध्ये बुडू शकते ना तसाच क्रिकेटचा खेळ असतो कारण कबड्डी आणि खो खोच्या खेळामध्ये खेळाडू आपल्याला वारंवार बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पण क्रिकेटचा खेळ तसा नसतो मित्रांनो एकदा फलंदाज बाद झाला तर पुन्हा चान्स मिळत नाही। हरीश थोडीशी नाराजी व्यक्त करताना असताना पाहिलं गेलं तर जड पावल्याने मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज मैदानाच्या आत ट्रॅव्हल यावेळेला योगेश
परिचय इथनं देत असताना ही स्ट्रॅटेजी असते योगेशची. सातत्याने पाहिलं गेलं तर स्टँड अँड डिलिव्हरचे फटका खूप छान प्रकारे खेळत असतात आणि इथनं उत्तर दिलं गेलं अशोकला आणि शेवटच्या बॉलवरती अशोकच्या विरोधात योगेश 6 प्रहार देऊन जाईल. धावा 6 येतो हा षटकार. जास्त वेळ घेऊ नका कारण नक्कीच कालचा दिवस जर अनुभवला असेल तर एक सामना बॅड लाईटमध्ये नक्कीच खेळवायला लागला. त्याच्यामुळे आज तशा प्रकारचं कृत्य करू नका कारण आज 8 मॅचेस नक्कीच खेळवाव्या लागतील. त्याच्यामुळे विनंती असेल आणि पंचांना नक्कीच विनंती असेल की तुम्हीच वॉर्न करा कारण वेळेला खूप महत्त्व असतं. म्हणून तिथं जर सध्या वेळेचा जर विचार केला गेला ना तर सध्या लोक स्मशानात गेल्यावर सुद्धा विचारतात की अजून जाळायला किती वेळ आहे. त्याच्यामुळे वेळेचा नक्कीच अभाव आहे. विनंती करेन. अनिल गेल्याच दुसऱ्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरे षटक. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. एक लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर डीपमध्ये एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. हे इनफिल्डचं नक्की जाळं बघितलं गेलं तर शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन लेग. त्याच्यानंतर एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक. अनिल यावेळेला थांबवून खेळण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप सुरेखरित्या शॉर्ट थर्डमॅनला तिथून होत असताना पहिलाच बॉल ज्या प्रकारे नक्कीच अशोकने पिच केला तशाच प्रकारचा अनिल सुरुवात करत असताना क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की शुभस्य शीघ्रम. तुमचं जर सुरुवात चांगली असेल तर शेवटही चांगला होतो. सुरुवात खूप चांगली गेली टीम मांडाने. यावेळेला कुलवटप्पाचा बॉल इनफिल्डला भेदून काढण्याचा प्रयत्न 38 सर्कलचा रेस्ट्रिक्शन आणि त्याचा फायदा उचलत असताना शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तो आत्ताही प्रत्युत्तर देत असताना आणि योगेशच्या बॅटमधनं येतो हा चौकार. नक्कीच अशोकचा बॉल फेस करत असताना योगेशच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती तुम्हाला विनोद पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार राऊंड द विकेट. यावेळेला आत्ता चेंडू चांगला होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. थोडीशी गती तुम्हाला जास्त पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि चौकाराचं जणू काय प्रत्युत्तर देत असताना जिथे गोलंदाज अनिल पाहायला मिळाले. 5 षटकांचा पहिला सामना. 2 षटक नक्कीच मॅन्डेटरी पॉवरचे. त्याच्यानंतर 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन नक्कीच हटलेलं असेल. अनिल यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती नाही चेंडू. 38 सर्कलच्या बाहेर या चेंडू पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने एकच धावसंख्या होईल कंप्लीट. स्ट्राईक झाली. रोटेट स्ट्राईक आता योगेशकडे असेल. योगेशच्या माध्यमातून नक्कीच अशोकच्या अगेन्स्ट खेळताना एक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या वाढली गेली 18वरती. एक गडी गमावला गेलाय. पहिल्या षटकामध्ये अशोकला नक्कीच यश मिळालं होतं. त्याच्यानंतर अनिल आले. 4 चेंडू फेकून झाल्यात आणि विचार केला गेला तर 5 धावसंख्या अनिलने खर्च केल्याच. राऊंड द विकेट. यावेळेला शफल होऊन खूप चांगल्या प्रकारचा फटका फक्त दिशा देण्याचं काम. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खूपच वेगाने चेंडूखाली वळतोय. एक धाव कंप्लीट झाले. अलोंग द कार्पेट हा चेंडू पाहायला मिळाला. चुकी झाल्यानंतर लगेच 3 धावेचा कॉल दिला गेला आणि कॉन्फिडंटली या 3 धावा कळेक सुद्धा करत असताना या गरजेच्या गोष्टी असतात. ज्या वेळेला नक्की क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी होते त्यावेळेला नक्कीच प्रॉपरली नजर तुम्हाला चेंडूवरती पाहायला मिळाली आणि लगेचच योगेशच्या माध्यमातून एक सुरेख प्रकारचा कॉल विनोदचा सुद्धा पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती जिथे 2 धावसंख्या होत्या ना तिथे एक चोटी धाव मात्र यश मिळालं स्कोरकार्डवरती जोडण्यासाठी टीम चिंचवली क्रिकेट संघाला. धावसंख्या 21-21 या आकड्यावरती शेवटचा बॉल इथं नसेल शिल्लक. अनिल राऊंड द विकेट. या ऑन साईडला उचलला तर खरा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण शेवटच्या पाहिलं गेलं तर मुवमेंटवरती आपला डिसिजन चेंज करत असताना ऑफ साईडला गेलं. लॉंग ऑफला एकच धावसंख्या मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. ज्या ठिकाणी विनोद होते. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. 2 षटकांच्या अखेरीनंतर एक गडी गमावला गेला टीम चिंचवलीने आणि स्कोरकार्डची जर धावसंख्या जर बघितली तर 22 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीनंतर. 22 धावसंख्या 2 षटक समाप्त झाल्यात. एका अर्थाने मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचे धावसंख्या रचल्या गेल्या. ज्या अर्थाने अशोकने 13 धावसंख्येचं षटक हाताळलं. त्याच्यानंतर अनिल आले. अनिलने 9 धावसंख्येचं पण अनिलला एकही बळी मात्र त्याच्या ओव्हरमध्ये घेता आला नाही.
कारण त्या अनुषंगाने दुसरे षटक डिफेन्सिव्ह खेळले गेले. विनोदच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर विनोदच्या बॅटमध्ये योगेशच्या बॅटमध्ये तिहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने दुसऱ्या षटकामध्ये थोड्या कमी धावसंख्या आल्या. धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. विनोदकडे असे स्ट्राईक आणि दुसरं षटक, तिसरं षटक हाताळण्यासाठी ज्या नक्कीच गोलंदाजाने 13 धावसंख्येचं षटक हाताळलं तोच अशोक आता सेकंड स्पेलमध्ये म्हणजेच संघाच्या तिसऱ्या षटकासाठी प्राचारण झालाय. ओव्हर द विकेटने अशोक यावेळेला ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक कोणीच नाही. क्षेत्ररक्षक पूर्णपणे खुल्लं होतं आणि त्याच दिशेने फक्त दिशा देत असताना ढकलत असताना चेंडूला एक क्रिकेट विथ द ब्रेन नक्कीच हा फटका पाहायला मिळाला आणि अशोकच्या खात्यामध्ये जोडल्या जातील धावा 4. डीजे थोडंसं नक्कीच लक्ष द्यायचंय. ज्यानंतर आम्ही थांबू. नक्कीच तुम्हाला सॉन्ग प्ले करायचं आहे, विनंती असेल. चौकार आल्या पहिल्याच बॉलवरती. अशोक यावेळेला गती भन्नाट होती. थोडीशी गती या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाली. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न विनोद होते त्या ठिकाणी. फटका मिस होत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न पण थोडासा गतीने नक्कीच विनोदला बीट केलं जातं. चौकाराचं उत्तर देत असताना गोलंदाज अशोक. धावसंख्या 26-26. ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला उचललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतील पण ते बनून राहतील फक्त प्रेक्षक. चौकार आला. त्याच्यानंतर डॉट बॉल आणि डॉट बॉलचं उत्तर इथनं विनोद देत असताना विनोदच्या अगेन्स्ट खेळला गेलेला हा षटकार. पाहायला मिळाला. अगदी बॅटवरती मिडल करत असताना जे मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते ते फक्त पाहत राहिले आणि त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना हा विनोदच्या बॅटमध्ये तुम्हाला ब्लास्ट पाहायला मिळाला. अशोक पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. जणू काय कार्बन कॉपी होती. आधीचा फटका मिड विकेटला होता. आता लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना लागोपाठचा दुसरा षटकार विनोदच्या बॅटमधनं. गाणी नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचवले जातात डीजे मास्टरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने प्रेम नावाचे शब्द आमच्याकडे नाहीत पण 2 वेळ लावणारे शब्द नक्कीच आहेत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी महाराज. हे 2 राजे असे होते ज्यांनी महाराष्ट्र घडवलं. गृहिणींच्या कपाळावरती कुंकू, दाढपुढे तुळस आणि ज्या मंदिरांवरती आपल्याला कळस पाहायला मिळतं ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. 2 षटकार, षटकारांची धावसंख्या 38. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फसवलं जाते कारण अगदी पुढ्यात टाकले गेलेला हा चेंडू. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नसेल कारण 2 षटकारांचं प्रत्युत्तर देणं खूप गरजेची गोष्ट होती अशोक याला. आणि ज्या अशोकने 13 धावसंख्येचं नक्की षटक हाताळलं. थोडंसं या षटकामध्ये महागडं ठरत असताना कारण एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या ओव्हरवरती असताना विनोदच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. अकुटप्पाचा बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. जेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. बॅकअपला खूप डीप मधून क्षेत्ररक्षक नक्कीच आले होते पण इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाने आपलं काम पूर्ण केलं आणि अशोक 2 षटकारांचं इथं प्रत्युत्तर देत असताना विनोदला परतावा लागला आता मैदानाच्या बाहेर. नक्कीच धावफलक 3 षटका मागे इथनं उभारलं जात आहे टीम चिंचवलीच्या माध्यमातून. ज्या अर्थाने दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच 22 धावसंख्या होत्या. त्यानंतर 2 षटकार एक चौकाराने खूप सारा फेरबदलाव केला टीमच्या टोटलमध्ये आणि धावसंख्या 38 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 गडी गमावल्या गेला शेवटच्या बॉलवरती. ज्या प्रकारे नक्कीच हरेशला मोह आवरला गेला नाही तशाच प्रकारचा फटका विनोदचा पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झाला आणि जे नक्कीच मिडॉनला क्षेत्ररक्षक होते त्याने आपलं काम चोख बजावत असताना शेवटच्या बॉलवरती विनोदची विकेट कॅरी केली गेली ती म्हणजे अशोकच्या खात्यामध्ये. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 38 धावसंख्या तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये. 2 गडी गमावल्या गेल्यात हा मोठा प्लस पॉईंट असेल टीम मांडाला कारण 2 षटकामध्ये एक सफलता मात्र नक्कीच अशोक याने प्राप्त केली कारण पहिल्या षटकामध्ये 5व्या बॉलवरती विकेट आली ती हरेशची आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती जो 3ऱ्या षटकासाठी आला होता अशोक वैयक्तिक 2ऱ्या आणि शेवटच्या बॉलवरती नक्कीच विनोदची विकेट त्यांनी आपल्या खात्यामध्ये कॅरी केली. आता योगेश यांनी नक्कीच आकाशला खेळपट्टीवरती टिकणं खूप गरजेची गोष्ट असते कारण
क्रिकेट खेळत असताना तुम्हाला भागीदाऱ्या या गोष्टी खूप गरजेच्या गोष्टी असतात आणि इथनं भागीदारी नक्की ड्रॉप होईल की भागीदारी इथनं रसेल ते पाहणंही तेवढं गरजेचं असेल. बॉल तयार. यावेळेला व्यवस्थित बॅटवरती नाही, आकाश होते त्या ठिकाणी मिस होत असताना बॅट अँड पॅडमध्ये चेंडूला काढण्याचा प्रयत्न, पण पडल्यानंतर काहीसा जलद गतीने हाताला गेला हा चेंडू, जिथे नक्कीच गोलंदाज आपल्याला राहुल पाहायला मिळतात. चौथ्या षटकासाठी आला. धावसंख्या 38 या आकड्यावरती. राहुल यावेळेला खुलवा टपाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल का? डायरेक्ट हिट तर झाला होता. कदाचित नक्कीच धोक्यात होती विकेट. ज्या ठिकाणी आकाश होते थोडेसे बचावले जातात. आयुष्यमान भाऊचा शुभ आशीर्वाद. मित्रांनो, संध्या या चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. तुम्ही जास्त काळ चहामध्ये ठेवाल ना तर ते तुमच्या हातामधून निसटल्याच म्हणून समजा. तशाच प्रकारची संधी होती. इथनं नामी संधी आली होती आकाशला बाद करण्याची. संधी कुठेतरी हुरकावणी देत असताना राहुल त्या ठिकाणी चांगलं षटक हाताळत आहेत. धावसंख्या 39 39 या आकड्यावरती. राम द विकेट. यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली सांगत असताना राहुल ज्या ठिकाणी योगेश होते अगदी मिस झाल्यानंतर यष्टीवर चेंडू जाऊन आदळला आणि आता योगेशला सुद्धा परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या विकेटचं पतन 39 या आकड्यावरती. लागतो हा तिसरा झटका टीम गावदेवी चिंचवली संघाला. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन. खेळाडूंना नक्कीच एक नामी संधी असते, कारण असे आयोजन खूप कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 दिवसामध्ये 32 संघ 352 खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज यावेळेला सोडून देतात आउटसाइड दी ऑफस्टिकवरती. हा नक्कीच चेंडू होता ज्या अनुषंगाने नक्कीच सचिन गेलात खेळपट्टीवरती. गोलंदाजाला नक्कीच असं वाटलं असेल की प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी गाडी नक्की 4 वरती गेली, म्हणजेच वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या 40 या आकड्यावरती. सचिन आहे स्ट्रायकिंग एंडवरती. सचिन आणि आकाश जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल होता तयार. राहुल द विकेटने ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित नाही, डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. 2 धावेचा कॉल दिला गेला. सचिनने स्ट्रायकिंग एंडला फेकी गेली तोपर्यंत व्यवस्थित इथं पॉपिंग क्रीजमध्ये नक्कीच सचिन पोहोचतायत त्या ठिकाणी, कारण खेळपट्टीचा नक्कीच विचार केला गेला तर आउटफील्ड खूप सुंदर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचा आउटफील्डचा नक्कीच फायदा उचलायला हवा होता, पण क्षेत्ररक्षण थोडंसं उशिरा झालं. त्या अनुषंगाने राहुल एक सफलता सुद्धा मिळाली आहे. यावेळेला फुलटॉस होता ऑन साइडला. दिशा पाहिलं गेलं तर दिशा देण्याचं काम होतं, व्यवस्थित बॅटवरती नव्हता. ज्या ठिकाणी फाईन लेग बीट झाल्यानंतर खूपच वेगाने लॉंग लेगला हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट सुद्धा होत आहेत. ज्या अर्थाने ऑन साइडला नक्की दिशा देण्याचं काम होतं, व्यवस्थित बॅटवरती नव्हता. फाईन लेग बीट झाल्यानंतर ज्या ठिकाणी बॅकआउट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चेंडू खाली गेले आणि 2 धावसंख्या कंप्लीट सुद्धा होत असताना 44-44 धावसंख्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिथे चौथ्या षटकासाठी नक्कीच राहुल पाहायला मिळतात. राहुल यावेळेला ऑन साइडला बॅट अँड पॅडमध्ये चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील इथनं केली जाते आणि पंच अपील उचलून धरतायत. लेग बिफोर अर्थातच LBWच्या स्वरूपात सचिन बाद. अगदी मधल्या एसटीवरती हा चेंडू होता. लगेच अपील गेली. अपीलमध्ये उत्साह खूप सुरेखरित्या पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने गोलंदाजाने नक्कीच अपील केली, त्याच्यानंतर एसटी रक्षकांनी फाईन लेग आणि थर्ड मॅन नक्कीच आपल्याला अपील करताना पाहायला मिळाले आणि तेच शोधलं गेलं पंचांनी आणि पंचांचा एक गुड डिसिजन नक्कीच साजीचा ठरला. टीम मांडाला आणि सचिनला सुद्धा परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आशिष म्हात्रे गेल्यात. बॅकबॉन ऑफ चिंचवली गाव
नक्कीच पाठीचा कणा म्हटलं जातं चिंचोली टीममधनं खेळत असताना. अनेक वर्ष ज्याने क्रिकेट चिंचोली क्रिकेट टीमसाठी दिली, अनेक वर्ष संघाचं नेतृत्व सुद्धा केलं. 4 वर्षाचा इतिहास नक्कीच जर पलटून जर पाहिला गेला ना, तर या फलंदाजाचा गाजावाजा पूर्णपणे मलंगड परिसरामध्ये असायचा. तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला क्रमांक 4 वरती पाहायला मिळेल. 4 षटक समाप्त झाल्या. धावसंख्याचा जर नक्कीच विचार केला गेला तर 44 44 या आकडावरती आकाश असेल स्ट्रायकिंग एंडवरती. आणि शेवटचं षटक जे तोडफोडीचं नक्कीच षटक असतं, स्लोगोवरचं षटकमध्ये फईम याचा वापर केला गेलाय. समोर असेल आकाश, फईम होता तयार. पहिलाच बॉल फुलटॉस होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांना चकमा देऊन बॉल सीमारेषा पार. एक चुकी इथनं कामी आली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारची नक्कीच गोलंदाजी हाताळली होती, पण क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे बॉल सीमारेषा पार आणि आकाशच्या खात्यामध्ये जोडला जातो हा चौकार. तुम्हाला पाहायला मिळतोय ज्या अनुषंगाने वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती आकाश डाव इथनं सावरत असताना ज्या अनुषंगाने योगेश बाद झाले, त्याच्यानंतर सचिन सुद्धा बाद झाले, हरीश बाद झाले. त्याच्यानंतर जिम्मेदारी होती आकाशवरती, कारण आकाश पाहिलं गेलं तर नंबर 4 वरती आले होते आणि आपल्या टीमचा इथनं डावपेच सावरत असताना धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या 48 48 या आकड्यावरती. फईम यावेळेला कुटप्पाचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला गेला होता. थोडीशी नक्कीच उचली जास्त दिली गेली वॉन करत असताना फईमला, कारण अतिरिक्त बाउन्स होता आणि एक संधी देत असताना अंपायर हे शोधावं लागतं नक्कीच अंपायरला. जेव्हा पाहिलं गेलं तर शॉर्ट ऑफ लेनचा वापर करतात तेव्हा हाईट फॅक्टरचा जास्त विचार करावा लागतो, पण जो कोणत्या प्रकारची खून दर्शवत नाही. अजून एक चांगला बॉल ऑन साईडला, त्याच्यावरती उत्तरही चांगलं होतं आकाश. जो बॉल डॉट आला त्याचं उत्तर देणं गरजेचं होतं आणि तेच केलं आकाशने. बॉल अगदी बॅटवरती मिडल करत असताना दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. आकाश या बॅटमधनं येतो हा मोठा फटका. संख्या तुम्हाला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते, ज्या अनुषंगाने पहिल्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. इंडिव्हिज्युअल 10 या नक्कीच धावसंख्येवरती 10 या धावसंख्या खर्च केल्या गेल्या, जिथं फईम आहेत 5व्या षटकासाठी. शेवटचं षटक हे तोडफोडीचंच असतं. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली, विनंती असेल तिसऱ्या पंचांसाठी जायचं आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय, त्याच्यामुळे विनंती असेल अनुभवी पंचाचा, कारण नक्कीच एखादा चुकीचा डिसिजन पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व संपवू शकतो. कारण अशा खूप प्रकार नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत असतात. धावसंख्या खर्च केल्यात फईम याने शेवटच्या षटकामध्ये. अजूनही पाहिलं गेलं तर 3 बॉल शेष असतील. फईम होता तयार आकाशसाठी. राऊंड द विकेटने फटका तर खूप चांगला आहे, सरळ रेषेत अगदी व्ही शेपमध्ये हा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलत आहेत. अवधी होता 2 धावसंख्येचा, तो कंप्लीट करत असताना ज्या 2 धावसंख्या नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात ना, त्या कॉन्फिडंटली आहेत, कारण कॉल खूप सुरेखरित्या होतं, ज्या अनुषंगाने थोडासा उशीर लागला गेला क्षेत्ररक्षकांना. लगेच संधी साधली गेली आणि 2 धावसंख्या कंप्लीट. धावसंख्या 56 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच नक्कीच करण धुळे याचा संघ जुवेळी, तसेच त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल काकडवल बली भोईर. जर कॅप्टन झाला असाल तर नक्कीच टॉस करण्यासाठी यायचं आहे. फईम एवढा ऑन साईडला फुल्लर लेन, व्यवस्थित बॅटवरती नाही, लॉंगॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. शेवटच्या क्षणाला त्याच्या हातामध्ये नक्कीच स्किड झाला चेंडू. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशीच डेंजर एंडला नक्कीच होते, पण हे 2 धावा कंप्लीट करत असताना फुल्लर लेंथ होता अगदी. पाहिलं गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉलला क्षेत्ररक्षक खूप दूरवरचा प्रवास करून आले होते, पण शेवटच्या क्षणाला नक्कीच बॉडीचा समतोल राखू शकले नाही. त्या अनुषंगाने कॅच ड्रॉप झाली. त्या बॉलवरती 2 धावसंख्या प्राप्त झाल्या आणि धावसंख्या 58 58 या आकड्यावरती. फायटिंग स्कोर निर्माण केला गेला टीम चिंचवलीने. शेवटचा बॉल असेल शिल्लक. फईम यावेळेला ऑन साईडला बॅटचा स्पर्श,
बॅटची हलकीशी कडा घेऊन नक्कीच एसटीच्या मागे खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं. आकाशला बाद करण्यात यश मिळालं गेलं. कंपल्सरी चेसिंग हा शृंखलेचा नियम आणि शेवटच्या बॉलवर त्याला विकेट. 58 धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम आई गावदेवी चिंचवलीने कुठल्या गेल्या आणि 59 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच भूमी 11 मांडा टीम समोर. टीमचं 9 धावसंख्येचं टार्गेट कशा प्रकारे इथनं चेस केलं जाईल की डिफेन्स करेल त्यांना टीम आई गावदेवी चिंचवली याचं प्रात्यक्षिक नक्कीच धावतं वर्णन तुम्ही ऐकाल. एक अप्रतिम समालोचक नक्कीच ज्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शृंखला कव्हर केल्या जातात. आणि तसेच मनोजी कारवे यांच्याकडे नक्कीच आपण जाऊया. पण तोपर्यंत मी विनंती करेन टीम जोवेली टीमचे कॅप्टन आणि काकडवल टीमचे कॅप्टन जर नक्कीच कॅप्टन ऐकत असाल तर टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये जिथे 59चं असेल टार्गेट. मनोजी कारवे सर यांच्या शुभवाणीतून हे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. आमच्या व्यासपीठावर उपस्थित ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आमचे साडू सन्माननीय विठ्ठलजी डिंगोरे, आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहत आहोत आमदार चषक 2021 आणि स्पर्धेचा आजचा तिसरा दिवसातील पहिला सामना रंगतोय मैदानामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या उभी केली चिंचवली संघाने म्हणजे तब्बल 58 धावा कुठल्या आणि 59 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी भूमिवीरन मांडा संघाची अशोक आणि केतन मैदानात. आस्किंग रन रेट आहे 11.80. प्रत्येक षटकामध्ये 11.80च्या सरासरी जावं लागेल जर तुम्हाला ह्या टुर्नामेंटमध्ये विजयी सलामी द्यायची असेल तर. 5 षटकांचा मुकाबला प्रेक्षक पाहतोय आपण. आजचा तिसरा दिवस. भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सन्मान्य हेमंतजी अशोक भुईर यांच्या स्वप्नातून साकार होणारी स्पर्धा आणि धावांचा पाठलाग सुरू होतोय. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना, शुभेच्छा. मला चेंडू राऊंड द विकेट, चिप शॉट खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इज लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लाजबाब चौकार, फ्लाइंग स्टार्ट. अशोक डिंडा मैदानामध्ये सुरुवात होते चौकाराने. अशोक ऑफ द मार्क. धावसंख्या आहे 4.
लक्ष 59 धावांचं. गोलंदाज शिवाजी. अराउंड द विकेट पुन्हा एकदा जबरदस्त फ्लॅशी ऑफ ड्राय पाहतो आपण. चेंडूला काढलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू त्याच दिशेने दोन्ही काय ऍक्शन रिप्ले सांगत असताना अजून एक चौकार. बॅक टू बॅक सेकंड 4 रन्स. तुमचं लक्ष किती उंच असो किती मोठं असो तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की ते लक्ष्याचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जात असतो आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बरोबर हळूहळू 2 चौकार लगावून लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करेल असं वाटतंय. पूर्णपणे बॉडी लँग्वेज सांगते अशोकची की कॉन्फिडंट फटके मारतोय मैदानामध्ये 2 चौकार. हा शिवाजीचा तिसरा चेंडू फुल टॉसला फेकून दिलं दूर गगन की छाव में षटकार. लगावताना 3 चेंडूंमध्ये तब्बल धावा कुठते 14. रिक्वायर रेट 11.80 आणि त्याच्या पार ओव्हरटेक करतोय या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये चिंचोली संघाला फ्रंट फुटला आणलंय भूमिलेन मांडा संघाला. त्याचं एकमेव कारण म्हणजे अशोक पूर्णपणे फायरिंग करतोय मैदानामध्ये. हा शेवटच्या बॅक फुटला जाऊन जबरदस्त पिच ऑफ ड्रॉप पुन्हा एकदा पाहतो आपण. डीप कव्हरला अजून एक चौकार. गुड शॉट ब्युटिफुल परफॉर्मन्स. मी कुठे फटका मारू असं जणू काय आपल्याला विचारत आहे अशोक मैदानामध्ये. पूर्णपणे चौफेर फटकेबाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा ज्याने कुटकुटल्या आणि पूर्णपणे मनसुबे जणू काय उधळून लावतो की काय जय गावदे चिंचोली संघाचे असं जणू काय आपलं चित्र पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची नक्कीच या ठिकाणी गर्दी होईल. या सामना नक्कीच प्रेक्षकांना खेचून आणेल या मैदानामध्ये याबद्दल कुठली शंका नाही. 18 धावपलकावधी 4 चेंडूमध्येच नक्कीच कानमंत्र देण्याची वेळ आली गोलंदाज शिवाजीला. राऊंड द विकेट. अजून एक फ्लॉप टेक डाऊन. व्हॉट अ स्ट्रोक. स्टेइंग डाऊन द ग्राउंड. उडन खटोला षटकार. गेल्या 5 चेंडूंमध्येच आणि ज्या व्यक्तीने आपल्याला वेळ लावलं भारत देशामध्ये त्याचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973 सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्मदिवस आणि 24 वर्षे ज्याने क्रिकेट खेळलं या ठिकाणी 24 धावा रचतोय अशोक डिंडा. यावेळेला अजून एक चेंडूला उचललाय पण तो मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फील्डर त्या ठिकाणी पोहोचत का बघायचं. पोहोचलाय आणि झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. कॅच विन्स मॅच म्हटलं जातं. शेवटच्या चेंडूमध्ये थोडासा चेंज ऑफ पेस केला होता. नीटचं मिडलिंग झालं नाही परंतु नुकसान नाही झालं. फायदा झाला 2 धावांचा. अशा प्रकारे पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे भूमिलेन मांडा संघाची. 59 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 26 धावा. आपल्याला आठवतंय ना 26 जुलै 2005 तसाच इथे धावांचा पाऊस पडतोय मैदानामध्ये. मैदान ओलचुंब जिकडे तिकडे धावाच धावा आणि त्यावेळेला होतं जिकडे तिकडे पाणीच पाणी. 2005 ला जबरदस्त नॉक. वेल परफॉर्मन्स. लेट्स प्ले डीजे. कुठे नेऊन ठेवला सामना अशोक डिंडाने. 59 धावांचं लक्ष. पहिल्या षटकात 26 धावा कुठल्या. आता राहिलेल्या 4 षटकांमध्ये फक्त 33 धावांची गरज. रिक्वायर रन किती खाली आलं बघा. पहिल्याच षटकामध्ये तब्बल पंजाब मेलच्या वेगाने धावफलक पुढे गेला. आता हळूहळू भुसावळ वेगाने जरी गेलात तरी लक्ष गाठू शकाल. जबरदस्त मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय अशोक. आता स्ट्राईकला फलंदाज केतन. गोलंदाज मुकेश. दापली एंडकडून टिटवाळा एंडकडून. राऊंड द विकेट. हा चेंडू थोडासा अर्ली खेळले. चेंडूला ओळखलं नाही मेरिटला ओळखलं नाहीये. बदलाली तर छान होतं परंतु चेंडू तसा उसळ घेऊन बॉडी लाईनला आदळतोय आणि इथं सुरुवात करतोय छान पद्धतीने मुकेश नावाचा गोलंदाज. अशा प्रकारची गोलंदाजी हवी आहे. तुम्हाला इथे ब्रेक थ्रूची गरज आहे. विकेटची प्राप्ती करावी लागेल जर तुम्हाला सामन्यामध्ये यायचं असेल तर. आणि इथं सामना घेऊन जाईल मांडा संघ मांडाच्या दिशेने. मांडा टिटवाला एंड. राऊंड द विकेट. हा चेंडू ओव्हर पिच होता खोदून काढलाय आणि त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न केला पण तो त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. पॅरल स्ट्रोक षटकारसाठी सिक्सर.
आमचे आयोजक साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सन्मान्य हेमंतजी अशोक भोईर, अंबरनाथ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष यांचं आगमन झालंय. आमच्या व्यासपीठातील आमचे साडू सुद्धा आहेत, विठ्ठलजी डिंगोरे, मॅन फ्रॉम गोटेघर, सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांना क्रिकेटचं वेड आहे आणि त्यांना आनंद मिळतोय. कशाला जायचं IPL बघायला, 10,000चं तिकीट काढून इथे पुण्यामुळे स्पर्धा इथे अनुभवतायत आणि आनंद घेतात. आमच्या व्यासपीठातील सर्व मान्यवर. षटकारी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वर. 32 ऑन द बोर्ड, 32 ऑन द बोर्ड. पुढच्या टॉससाठी सज्ज राहायचे. जोविलीकरांचा संघ वर्सेस काकडवाल. दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचे आपण व्यासपीठाच्या जवळ. पहिला सामना जबरदस्त रोमांचक बिग फाईट मॅच, परंतु अजून सामन्यामध्ये काहीतरी दडलंय. हे वादळ निर्माण झालं, हे शमलं तर नक्कीच सामन्यामधली रोमांचकता वाढू शकते, परंतु तसं होईल का बघायचं आहे. कारण आक्रमक झालंय केतन सुद्धा मैदानामध्ये. अजून एक केतन स्विंग करायचा प्रयत्न करतोय, परंतु आता सुद्धा हा मिस टायमिंग स्ट्रोक बघितला आपण. बीट झाला, चेंडू उसळी घेतोय, अँगल करण्याचा प्रयत्न, राऊंड द विकेट जाऊन गोलंदाज मुकेशचा इथे सफल ठरतोय. 2 डॉट आले 3 चेंडूंमध्ये, परंतु एक षटकार नक्कीच लगावलाय ज्याच्याने आत्मविश्वास दुणावलाय फलंदाज केतनचा. ज्याने पहिल्या षटकामध्ये पाहिलं की अशोकने छानपैकी निबंध लिहिलं आणि तो स्वतः आता कविता लिहिण्याचा प्रयत्न करतोय स्ट्राईक एंडला. आता सुद्धा प्रयत्न केला, परंतु आत्ता बदलायचं नाहीये. पंच सांगतायत की हा चेंडू ऑब्स्टिकल सोडून जाणारा. संकल्प पाटील सर त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 1 फुलत असताना पोहोचली आहे 33 वर. 3-3 ऑन द बोर्ड. लक्ष्य 59 धावांचं. आणि अजून आपण पाहू शकता काही चेंडू या षटकातील पर्याप्त आहेत, शिल्लक आहेत. यावेळेला सुद्धा ब्लाइंड शॉट मारचा प्रयत्न. आता बदलायत तर कमी पडतंय. फूट वर्किंग नाही त्या ठिकाणी. फलंदाजी जकडून ठेवलं, थांबून ठेवलं आणि या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवल आता वाढली ती म्हणजे गोलंदाजाची. हे गरजेचं होतं पहिल्या षटकापासून. अचूक मारा, गुड लेनचा मारा फार महत्त्वाचा आहे. काल प्रसाद सर सुद्धा म्हणाले की गुड लेनचा चेंडू सहजासहजी खेळता येत नाहीये हल्लीच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटरला. त्याच्यामध्ये मास्टर नसतायत, मास्टर बनत नाहीत, कारण आपण ओव्हर पिचचे चेंडू जास्त देतो, फुल टॉस देतो, हाफ व्हॉली देत असतो. अजून एक शॉट ऑफ गुड लेन, जबरदस्त परफॉर्मन्स, परंतु पंच सांगतात की इट्स अ वाईट डिलिव्हरी. स्वेर मारा आहे, ह्या अँगलने आपल्याला जास्त समजत नाही, परंतु चेंडूला टर्न करायचा प्रयत्न करतोय गोलंदाज आणि त्यामध्ये त्या ठिकाणी नक्कीच फसला. स्वेर मारा झाला. अवांतर दुसरी धाव षटकामध्ये येते. धावसंख्या 34 वर जाऊन ठेपली आहे. अजून 25 धावांची गरज आहे. 5 षटकांचा मुकाबला आहे. जबरदस्त धावसंख्या उभी केली होती, परंतु पहिल्या षटकामध्येच पूर्णपणे मनसुबे उधळून लावले. अशोकने जे आक्रमण स्टार्ट केलं, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं जणू काय सांगितलं की आक्रमण हे सर्वात जास्त मोठं संरक्षण आहे असं दाखवलं मैदानामध्ये आणि एक वादळ निर्माण झालं. आत्मविश्वास दुणावला भूमिगल मांडा संघाचा आणि दोन्ही पण संघ चांगले आहेत. मलंगड परिसरातील हा जय गावदेवी चिंचवली संघ पाहतोय आपण ब्लॅक रेडमध्ये आणि टिटवाळा परिसरातील मांड्याचा संघ पाहतोय आपण ब्लॅक स्काय ब्लू कलरमध्ये, शांत कलर. परंतु या ठिकाणी अशांतता निर्माण करतोय. व्हॉट अ टायमिंग, स्क्रीनच्या वरून जातोय हा चेंडू, षटकार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ सिक्सर. दोन बघितल्या पण आणि नंतर क्विक रिप्लाय देत असताना फलंदाज केतन आक्रमक झालाय. दोन्ही पण बलाढ्य फलंदाज आहेत. काय जबरदस्त अभ्यास केलाय या मैदानात येण्यासाठी. मांडा संघ थोडासा उशीर आला, परंतु उशिराचं शान पण सुचलं आणि छानपैकी फलंदाजी ते करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि सामना जिंक काय ते बघायचं आपल्याला. धावसंख्या पोहोचली षटकाराने 40 वर. 40 ऑन द बोर्ड. आता सुद्धा अजून अर्ली खेळले. सरळ बॅटचे फटके खूप सुंदररित्या लगावले केतनने, परंतु आडव्या बॅटचा वापर नक्कीच प्रॉपर नाही झाला. अशा प्रकारे दुसरं षटक सुद्धा समाप्त झालं. 2 षटकात धावसंख्या 20.0च्या वेगाने 40 वर जाऊन टेपले. येणारे चेंडू 18 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 19 जिंकण्यासाठी भूमिगल मांडा संघाला. टॉससाठी यायचं आहे करण जोविली संघ. करण आपला संघ कॅप्टन पाठवा आणि काकडवाल आपला कॅप्टन सुद्धा पाठवा आमच्या व्यासपीठाकडे नाणेफेकीसाठी. या लगेचच पाठवा, वेळ न दवडता, कारण येणारे चेंडू आता मैदानामध्ये असणारे 18. सामना लवकर संपेला असं आपलं चित्र पाहायला मिळते, परंतु तुम्ही सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप.
संघर्ष करा. अजून तुम्ही संघर्ष करत असताना इथे तुम्हाला नक्कीच यशप्राप्ती होऊ शकते. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोय. ते सामर्थ्य तुम्हाला मैदानात दाखवावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तुमच्यात ते सामर्थ्य आहे म्हणून तर तुम्ही ह्या नगरीमध्ये आलेला आहात जिंकण्यासाठी. आमदार चषक 2021 ब्रेक तुझी तुम्हाला गरज आहे. विकेटची प्राप्ती करावी लागेल, अडसर दूर करावा लागेल, तो म्हणजे समोर अशोक नावाचा. यावेळेला तसं होत नाहीये. जबरदस्त हुकचा फटका पाहतोय आपण लॉंग लेगला. अशोक ब्रँडेड अजून एक चौकार. गुड शॉट. अवघड होत चाललं एवढंच नक्कीच म्हणू शकतो. चौकार जबरदस्त प्रेक्षणीय चौकार लगावला, जागा बनवली, पुढे फटका बनवला क्रीजचा वापर करून अशोकने, आणि हा चौकार लगावून पूर्णपणे आता सामन्यावरती पकड निर्माण केली, मजबूत केली पकड भूमिलन मांडा संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 वर. 44 ऑन द बोर्ड. लक्ष 59 धावांचं, अजून 15 धावांची गरज आहे 17 चेंडूंमध्ये, पण तो खतऱ्याची घंटा वाजली आहे. ती वाजवली असे. हो, फॅन्टॅस्टिक कट पाहतोय आपण. स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अजून एक चौकार. डीलच आहे त्याच्यामध्ये मास्टर की मिळवले. सिंगल डबलला महत्व देत नाहीये. धावसंख्या पोहोचली 48 वर. अजून एक कट करायचा होता परंतु या ठिकाणी फूट वर्किंग थोडंसं कमी, रूम नव्हती, तितकी जागा नव्हती. चेंडू थोडासा क्विकली आत आला. एसटीच्या मागे चांगलं गॅदरिंग केलं विकेट किपरने, आणि बऱ्याच काळानंतर आपण आता डॉट चेंडू बघितला. सिंगल एक पण नाही, मला ओमकार सांगतायत सिंगलने डील केलंच नाहीये, जी लाईफ लाईन समजली जाते. मुंबई रेल्वे. हो, लॉफ्टेड ड्राइव्ह, परंतु चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल, लॉंग ऑन. आता झेल टिपला जाईल. अशोक नावाचा फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय मांडा संघाला. ही लई तुम्ही बिघडू नका. ग्रीप करा अजून सामना, कारण तुम्ही अजून या सामन्यामध्ये येऊ शकता. चिंचवली संघ नेव्हर गिव्ह अप. अशोकने जबरदस्त कामगिरी, टाळ्यांचा गजर होतोय, कडकडाट होतोय. जबरदस्त मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय अशोक. काय जबरदस्त जबाबदारीने खेळला. 34 धावांची मॅरेथॉन खेळी ज्याने साकार केली तो अशोक परतला डगटमध्ये. आणि वन डाऊन बॅट्समन रवी मैदानामध्ये, षटकारांचा बादशाह. रवीने 9 चेंडूंमध्ये गोविली या ठिकाणी 50 धावा ठोकल्या होत्या. आठवतं मला 56 धावा ठोकल्या होत्या केजीपीच्या मैदान. हो, क्लीन बोल. घराचं मागचं दार उघडत, चोरी होणारच. क्लीन बॉल, दांडी गोल. अजून एक धक्का मांडा संघाला. सामना सोडू नका, अजून सामन्यात येऊ शकता आणि येत आहात तुम्ही, काळजी करू नका. तुमचा परफॉर्मन्स चांगला इथे झाला पाहिजे. इथे बाद झाला केतन, जो आक्रमक झाला होता, ज्याच्या बॅटून 2 सनसनाटी षटकार आले होते. आता दोन्ही पण नौके फलंदाज मैदानामध्ये, ज्यांना अनुभव नाही आहे खेळपट्टीचा. चेंडू ज्यांना नीटसा दिसणार नाहीये. आता तुम्ही ग्रीप मिळाली ही अजून मजबूत करा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास अंगों में साहस बढ़ता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपको कोशिश करनी पड़ेगी मैदान में. मैदान में हरा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता, लेकिन मन से हरा इंसान कभी नहीं जीत सकता. मैदान हरा इंसान जीत सकता है. आपको जीतना पड़ेगा मैदान में, वो करके दिखाना पड़ेगा. आपको जीतना है. आमदार चषक 2021. अजून एक चेंडू हवेमध्ये. हो, अजून एक धक्का, धक्के पे धक्का, हो गया पक्का. तिसरा धक्का मांडा संघाला. हॅट्रिक. क्या बात. विकाससाठी हॅट्रिक ज्यांनी निर्माण केली आहे, एक रेकॉर्ड स्थापित केले ह्या टुर्नामेंटसाठी. आमदार चषक 2021 मधला रेकॉर्ड आहे तो म्हणजे विकासच्या नावाने हॅट्रिकचा, विकेट हॅट्रिक. क्या बात आहे डीजे.
मुद्दे लाख बुराचे आहे वही होता है जो मंजुरे खुदा होता है. तुम्ही हिंमत दाखवली, त्या हिमतीची किंमत मिळाली. तुम्हाला 3 यश मिळाले. 3 संकट आली आता मांडा संघावरती. या संकटातून त्यांना सावरावं लागेल आणि तुम्ही त्याच्यावरती अजून गळचेपी करू शकता, हवी ठरू शकता मांडा संघावर. 3 विकेटची प्राप्ती लागोपाठच्या 3 चेंडूवरती. तिचं षटक सुद्धा समाप्त झालं. 8 धावा खर्च केला गोलंदाज विकासने. आता आपण समीकरण बघूया. धावसंख्या झाली 48 आणि लक्ष्य 59 धावांचं, म्हणजे येणारे चेंडू 12 धावांची गरज आहे ती म्हणजे 11-12. एक चेंडू जास्त आहे, परंतु तुम्ही विकेटची प्राप्ती केली वारंवार तर सामन्यात येऊ शकता. मांडा संघा जो अग्रेसर झाला होता, जो हवी ठरत होता, त्यासाठी तुम्हाला स्वार व्हावं लागणार आहे, डॉमिनेट करावं लागणार आहे. अटॅकिंग गोलंदाजी आणि अटॅकिंग फिल्डिंग तुम्हाला करावी लागणार मैदानामध्ये. तुमच्याकडे 2 डिपार्टमेंट आहेत, फिल्डिंग आणि बॉलिंग. 2 अस्त्र, जे 2 शस्त्र तुम्ही वापरू शकता, जे वापरले आणि तुम्हाला 3 यशप्राप्ती झाली. आयुष्यामध्ये तुमच्या ती संकटे येतात, ही तुमची जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात. संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं, पण त्यांना 2 हात करणं त्याच्यात हातात असतं. तुम्ही ते 2 हात करू शकता मैदानामध्ये. नवीन षटक हाताळतं गोलंदाज मुकेश, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. राऊंड द विकेट. हो, सरळ बॅटनी ऑन ड्राय पाहतो आपण. जबरदस्त कार्पेट शॉट पाहतोय आपण अलॉंग द कार्पेट. समजदारीचं क्रिकेट. हळूहळू संत वाहते कृष्णामाईप्रमाणे एक धाव घेतली, धावसंख्या जाऊन पोहोचली 49 वर. असं म्हणतात ना की धुक्याने एक छान गोष्ट सांगितलेली आहे. जर तुम्हाला जीवनात पुढचा रस्ता दिसत नसेल तर फार दूरचं पाहण्याचा प्रयत्न करू नका. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप खुला होईल. तशी रणनीती वापरली फलंदाजाने. सिंगलची प्राप्ती केली अतिक याने. त्यासोबतीला हा आहे नवीन फलंदाज जो गेलाय रवी, जो षटकारांचा बादशाह आहे. परंतु या ठिकाणी ती गरज आहे का ते बघायची आपल्याला मोठ्या फटक्यांची. हो, प्रयत्न करतोय या ठिकाणी खुलट टप्प्याचा मारा. जबरदस्त 2 चेंडू टाकतोय गोलंदाज मुकेश, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सुरुवात डॉटनी केली होती, पण एक षटकार खाल्ला होता. 2 षटकार खाल्ले होते त्या षटकामध्ये. परंतु या ठिकाणी आता कमबॅक करून द्यावं लागेल. जे ग्रीप मिळालंय, जो मोमेंटम मिळालाय चिंचोली संघाला, तो तुम्हाला कन्सिस्टंटली राखावा लागणार आहे. फुल टॉस खाली घुसून मारायचं होतं, परंतु त्या ठिकाणी मिडलिंग झालं नाहीये. मिस फिल्डिंगचं कारण ठरेल असं वाटतंय की 2 धावा पूर्ण झाल्या. टाळ्यांचा गजर होत असताना मैदानामध्ये मांडा संघासाठी. चिंचोली संघ चांगली फाईट देतोय. विशेषतः म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये विकासने जबरदस्त फाईट दिली. अफलातून बॉलिंग केली. 3 गडी बाद केले 3 चेंडूंमध्ये आणि हॅट्रिक या ठिकाणी स्थापित केली. एक रेकॉर्ड निर्माण केला. परंतु तुम्हाला जिंकावं लागणार आहे. आणि जर तुमची हॅट्रिक झाकली जाईल, लोक ते विसरतील, तुम्हाला जिंकावं सुद्धा लागणार आहे. राऊंड द विकेट. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न गरजेचं होतं का? क्रॉस बॅटचा वापर नाही झाला प्रॉपर आणि हा निघाला अजून एक डॉट. 4 चेंडू झाले चौथ्या षटकातील. धावसंख्या पाहतोय आपण 51. अजून 8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू 8 धावांची गरज. सामना होता कुठे, पुन्हा आला कुठे सामना. बघा अजून पकड मजबूत करतोय. यालाच म्हणतात तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. फार मोठी कामगिरी करू शकतो. अरे गरुडा एवढे उंच उडता येत नाही म्हणून काय चिमणी उडायचं सोडत नाही. ती उंच भरारी घेतेच ना, कारण तिच्यावरती तिला स्वतःवरती विश्वास असतो, आत्मविश्वास असतो. तुमच्यामधला आत्मविश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु तुमच्यामधील एक शंका तुमच्यासमोर पर्वत उभं करू शकते. त्या आत्मविश्वासाने खेळा मैदानामध्ये. खेळावंच लागेल. हो, कॉन्फिडन्स शॉट कट केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप कव्हर पॉईंट आहे त्या ठिकाणी. सिंगलची प्राप्ती होते. समजदारी आली, सुचली रवीला काही डॉट खेळल्यानंतर. आणि अशा प्रकारे 4थं षटक सुद्धा समाप्त झालं. 4थ्या षटकात धावसंख्या ती म्हणजे 52. आता येणारे चेंडू 6 धावांची गरज आहे. 7 रिक्वायर्ड विदिन 6 डिलिव्हरीज. बघा प्रेक्षको, एकदा टाळा असू द्या सामन्यासाठी. सामना आपल्याला आवडला असेल तर. सन्मान्य गणेशजी गराडे साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. या गराडे साहेब, वेलकम इन दिस व्हीआयपी डायस. प्रेक्षकांची मान्यवांची मांदियाळी आणि आमचे सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. उद्योगपती, डोकेगावचे सुपुत्र, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, जे हेमंतजी भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त मेहनत करतायत. आणि त्याचे सर्व आयोजक मंडळ सुद्धा, डोकेदापलीचे ग्रामस्थ मंडळ सुद्धा, या सर्वांच्या अथक प्रयत्नाने सुरू झाली स्पर्धा. आणि स्पर्धेचा 3ऱ्या दिवसातला पहिला सामना जबरदस्त रंगतोय मैदानामध्ये. टाळ्यांचा गजर होते, कारण सामना असं वाटत होतं की सहजपणे घेऊन जातील, परंतु नाही. चिंचोली संघाने दाखवून दिलं की आम्ही सुद्धा इकडे फिरायला आलो नाहीये. गेम स्पीडअप करा. तर येणारे चेंडू 6 धावांची गरज. 7 जिंकण्यासाठी भुविन मांडा संघाला. समोर आहे रवी आणि गोलंदाजी मार्कवरती आहे प्रथमेश. सामना सोपवला जणू काय प्रथमेशच्या हातामध्ये. चेंडू देऊन कॅप्टनने जबाबदारी सोपवली आहे.
हलक्या हाताने फक्त स्टिअरकाचा प्रयत्न आणि वेगाने येतोय, आपल्या सुरक्षित घरामध्ये पोहोचतोय फलंदाज आतिक. एक धाव घेतोय रवी. समजदारी सुचली आता, कारण मोठे फटके मारण्याची गरज नाहीये असं वाटतंय मैदानामध्ये. परंतु तुम्हाला आता बॉलिंग अजून अटॅकिंग करावी लागेल, फटका मारण्यासाठी भाग पाडावं लागेल, चॅनलमध्ये चेंडू टाकावा लागणार आहे. आउट ऑफ द स्टिक टाकून चालणार नाहीये, जेणेकरून चुकीचा फटका क्रिएट होईल आणि तुम्हाला झेलची नक्कीच प्राप्ती होऊ शकते. तशी बॉलिंग झाली पाहिजे. या ठिकाणी धावसंख्या एकने फुलते 53वर. अजून 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 5. 5-6, 6-5, 5-6, 6-5. सामना शेवटच्या चेंडूमध्ये जावा अशी आमच्या प्रेक्षकांची अपेक्षा नक्कीच आहे. त्यांना कोण जिंको कोण हारो मतलब नसतो, त्यांना फक्त चांगला खेळ पाहायचा असतो, क्रिकेट पाहायचा असतो. हलक्या हाताने फक्त दिशा देतोय, पुश करो खुश रहो. बॅकफुटला गेला फलंदाज आतिक आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक बघितला आपण त्याच्या बॅटमधून. याला म्हणतात अभ्यासपूर्ण खेळ, माइंड गेम. क्रिकेट इज द माइंड गेम. मैदानी खेळ जरी असेल तर याच्यामध्ये माइंड खूप वापरलं जातं, त्याला रणनीती म्हणतात, स्ट्रॅटेजी म्हणतात आणि अभ्यास खूप करावा लागतो समोरच्या खेळाडूंचा, ज्याला तुम्हाला 2 हात करायचे असतात. धावसंख्या 54. अजून 5 धावांची गरज 4 चेंडूंमध्ये. चेंडूला काढला कव्हर मधून, गॅप शॉट सिलेक्शन सुरेखा रवीचं. रवीने पाहिलं की डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण करून मनसुबे उधळून लावतोय. पकड थोडीशी मजबूत करते मांडा संघाची, कारण ह्या चेंडूची 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावसंख्या फुलली. अब तक 56. धावसंख्या 56. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज. रन बॉल पुन्हा एकदा इक्वेशन आलेलं आहे मैदानामध्ये. कोण जिंकेल कोण हारेल, कोण तारेल कोण परतेल, कोणता संघ जाईल बाहेर, कोणता संघ राहील आजच्या दिवसासाठी शेवटपर्यंत ते बघायचं आपल्याला. भूमीला मांडा की जय गावदेवी चिंचवली. ओहो, लॉफ्टेड डाव, व्हॉट अ स्ट्रोक. मॅच फिनिश्ड हिअर. MS स्टाईलनी रवीने षटकार लगावला आणि मनसुबे उधळून लावले चिंचवली संघाचे. जबरदस्त नॉक, अभिनंदन. झटका धीरे से लगे, मिरिंडा प्रमाणे षटकार लगवाला. असं वाटत होतं की हळूहळू सिंगल घेऊन शेवटच्या चेंडूमध्ये सामना जायला, पण नाही. रवीमध्ये क्षमता आहे. मी मगाशीच म्हणालो की षटकारांचा बादशाह आहे रवी. जबरदस्त हाफ वॉली घेतलं आणि चेंडूला लॉफ केलं, वाईडीस लॉंग ऑनच्या मारून पॅरलाल सिक्सर मारून MS धोनीची आठवण करून देणारा फिनिश केला सामना रवीने. जबरदस्त नॉक. मॅन ऑफ द मॅच मिस्टर अशोक डिंडा, ज्याने कुठल्या 34 धावा आणि 2 विकेटची प्राप्ती केली. आपण लगेचच फास्ट आपल्या व्यासपीठावर. यू आर द मॅन ऑफ द मॅच. ज्याने पहिल्या षटकामध्येच मनसुबे उधळून लावून जो स्टार्ट दिला होता, जो फाउंडेशन रचला, जो पाया रचला, त्याच्यावरती उंच इमारत निर्माण झाली. 59 धावांची 26 धावा कुठल्या त्या पहिल्या षटकामध्ये. फिल्डिंग लगेच सजून घ्या.